आमच्यासाठी लय मोलाचं काम केलंय तुम्ही. वैदी, हे सगळं कुठून मिळवलं तुम्ही? मिळवल्याने होत आहे रे, आधी मिळवल्याची पाहिजे. म्हणजे आमच्या कायद्याच्या भाषेत सांगायचं झालं ना तर पुरावे नष्ट करण्यासाठी असं काहीतरी करावं लागतं, होय का नाही वैदे मॅडम? पण काही म्हणा बरं का वैदे मॅडम, तुम्ही म्हणजे आयर्न लेडीज आहात. खूप काही शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून. म्हणजे लाखात काय करोडोत एक काम केलं तुम्ही. हा, तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पाटील, खंडू तुपेला उचला. खोट्या तक्रारीबद्दल काय करायचं हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. हो साहेब. वैदी, खरं सांगू काय, तुम्ही आमच्यासाठी इथवर आलात हेच भारी आहे आमच्यासाठी. आजवर कुणीच म्हणजे. आपण निघूया का? हा, निघूया की. चला. एक मिनिट. काय झालं? खवळल्या रगतात येळ खुळ मन माझं, सपनात तूच अन उजेडात तुझा भास, कनकत काळजन अडकतो मधी सास, पेटलेलं रान सार तुझा भिनलेला टंक, एखान घोर लढाईत घुमे विजयाचा शंख, चढलेला पारान पिसाटला वाराग, माझ्यासाठी तूच आता गावलेला थाराग, तू तार तूच पाणी उधळला रंग, पेटलेल्या वनव्यात तुझ्यासाठी तुझ्या संग. सॉरी. खूप लागलंय का? हा, थोडस दुखतंय. लॉकअप मध्ये पण लई डास चावले मला इथं. आपण आपल्या घरी जाऊ. हा, निघूया ना. हे खोला, चावी तुमच्याकडे आहे ना? नाही नाही, ती. ओ पाटील, काय बघताय? हे खोला, हे खोला खोला, दुकान लागले ते आता. आणि दाजी, आत लॉकअप मध्ये लई डास होता ना, जरा डासांचं औषध मारा. गुन्हेगारांची जरा काळजी घ्या. गुन्हेगार नसताना उगाच डास चावून घेतलेत. ओ पाटील, किती वेळ लावताय? सोडा की पटकन. अयो, लई दुखलं ते. चला येतो. हो मक्तेदार, कसली एवढी काही रजिस्टर वर सही करून जावा. प्रोसिजर असती, करावी लागती. द्या. एक ऍसिड बात कर. लय नको फापट पसारा सांगत बसूस. मला फक्त एवढं सांग, तू आता जी काय बातमी सांगितली ती 100% खरी आहे ना? हा, यातला एक शब्द जरी खोटा निघाला ना तर तू आहे आणि मी आहे, लक्षात ठेवायचं. हा हा, ठेव आता. चल. भारीच.
शलकाताई शिकल्या. माई बरोबर राहून तुम्ही पण बातम्या कशा काढायच्या ते शिकल्या की. हुशार आहे. जालेंदर थंडरला बोलवा. हॅलो थंडर, माईंनी साम्राज्यावर बोलवलंय तुम्हाला अर्जंट. या लवकर. हे असं बाभळीच्या झाडासारखं आमच्या बाजूला उभं राहू नका नसते. तो खंडू तुपे तो कुठं आणि कसा गावल ना याचा विचार करा आणि त्याला आधी आमच्या समोर आणा. गळ्यात कुत्र्याचा पट्टा घालून फरफटत आणायचं आणि इथं आमच्या पायाशी घालायचं त्याला. लय चरबी आलीये त्याला. चांगलं सोलवटून काढू. आमच्या पोरावर खोटा आरोप लावतो काय. एक आमच्या हाताला गावते मग त्यालाच काय अख्ख्या रमावतीला कळ. माईसाहेब मक्तेदाराच्या वाट्याला जाणाऱ्याचे माईसाहेब कसे वाटे घालते ते. माई आपली माणसं कामाला लावलेत. मी पण जाऊन बघतो. माई माई तुझी बंदूक शोधतेस का नाही. तिची काडतुस तुझ्याच जवळची आहेत म्हणून एवढा धमाका झालाय. म्हणजे म्हणजे खंडतुपेला आपल्याच घरातनं लई मोठी मदत मिळालीये आणि म्हणूनच तेजाला अटक झाली. म्हणजे काय म्हणायचंय ताई तुला. शाले कोड्यात बोलू नकोस. सरळ बोल. हाय का आता कोड्यात कशाला. स्पष्टच बोलले की खंडू तुपेला आपल्या घरातून कोणीतरी लई मोठा सपोर्ट केलाय आणि म्हणूनच त्याची एवढी हिंमत झाली. काय आपल्या घरातून सपोर्ट म्हणजे काकी म्हणजे तुमचा ज्यांच्यावर लई विश्वास आहे का नाही. ज्यांच्या हातचा स्वयंपाक तुम्हाला लई आवडतो त्यांनी गोड गोड शिरा खायला घालून तुमचा घात केलाय. काय म्हणायचं ताई तुला. म्हणजे वैदेही. बरोबर. काकी जेवढी दिसती तेवढी साधी सरळ नाही ती पोरगी. मक्तेदारांच्या खानदानाला पुरून उरणारी आहे. शलाका एक बोट दुसऱ्या समोर उगारताना 4 बोट तुझ्याकडे आहेत हे विसरायचं नाही. उगाच इशायला रबरासारखं ताणू नकोस. जे आहे ते मुद्द्याचं बोल. नाही तर वाटलंच होतं मला तू माझ्यावर चिडणार म्हणून. मी तुझी काळजी करते हे नाही दिसत तुला. बोलते का आता की तुला नाही. तुझ्या सुनासाठी तू माझ्यावर चिडतेस पण तुझी सूनच त्या खंडू तुपेला गेला पोलिसांकडे गेली होती तेजाची तक्रार करायला. तिच्यामुळेच अटक झालाय माझा भाऊ. खरं बोलतेस ना व. मला वाटलंच होतं तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही म्हणूनच मी पुराव्या सकट बोलतेय. मी कधी ह्यांच्या ज्युनियरकडनं ही माहिती काढली आणि ती माहिती खरी आहे. तुझी सून या तक्रारीत तक्रारदार आहे. काही अगं काही काय बोलतेस. हे शक्यच नाहीये. हा ना वैदेही का करेल असं. बाबूच्या विरुद्ध जाऊन तिला काय मिळणार आहे. आणि आजवर 2-3 वेळा तिनंच आपल्या घरची आबरू वाचवली आहे ना. मग
नाही, मला नाही वाटत यामागे वैदेहीचा काही हात आहे. काकी, अगं काकी किती भोळी आहेस तू. अजून पण तुझा विश्वास बसना. अवघड आहे. पण मला एक गोष्ट सांगा, तुमचा तिच्यावर लय विश्वास आहे ना, मग आवाज दे तिला. हाय का ती घरामध्ये? बोलवा की तिला. प्रिया, बोलव तुझ्या लाडक्या वहिनीला. बरं राहू दे. तुम्ही सगळेजण का नाही आत्ता लई धक्क्यात आहे. तुम्ही थांबा, मीच आवाज देते तिला. वैदेही, ए वैदेही. नाही का? वैदेही, ए वैदेही. तिकडे असेल. थांबा. वैदेही, अगं आहेस का नाही? ये की बाहेर. वैदेही. नाहीये. प्रिया, कुठे तुझी लाडकी वहिनी? नाहीये ना? काय झालं काकी? माई, तुझी सून या घरात नाहीये ह्याचा अर्थ कळतोय का तुला? माई, तुझी सून का नाही तेजाला अडकवून घरातनं पळून गेली. आपल्या सगळ्यांना अडकवलंय तिने. ए इकडे. हा माई साहेब. त्या वैद्याच्या खोलीतनं सगळं सामान बाहेर काढायचं आणि फेकून द्यायचं. हा माई साहेब. ए थांब रे. नाही अगं, रागाच्या भरात काहीही निर्णय घेऊ नकोस. काय झालं? मैसे बोलवलं होतं तुम्ही? थंडर, त्या वैद्याच्या आई बापाला इकडे उचलून आणायचं, त्यांचं अख्खं घर उद्ध्वस्त करायचं. नाही अगं, काय बोलतीयस? असं नको करूस. ताई, तुझ्या आईकडे ना नक्की काहीतरी घोळ झालाय बघ. नाही अगं, तू असं केलंस ना तर पत्रकार पुन्हा तुझ्या मागे लागतील. ओ जाऊबाई, पत्रकारांशी काय आणि कसं बोलायचं हे आम्हाला चांगलंच कळतंय. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. आणि या घरातल्या सगळ्यांनी मूग गिळून गप्प बसायचंय. चल जा, कामाला लाग. सांगितलेलं ऐकलं नाही बाय? आई बापाला इकडे उचलून आणायचा नाही. माईच्या साम्राज्याला भगदाड पाडायचा प्रयत्न करणाऱ्या बरोबर काय होतंय हे अख्ख्या द्रामावतीला कळलं पाहिजे. पाटील, ताब्यात घेतलेल्या वस्तू द्या त्यासनी. घ्या. आता कसं सही सही झाल्यासारखं वाटत असेल ना तुम्हासनी? चला. ओ मेवणे, अहो तुम्हाला सोडवलं वैदे मॅडमनी, त्या मागचं कारण तरी ऐकून जावा. काय काय कारण आहे? खंडू तुपेनं दिलेल्या तक्रारीमध्ये सह तक्रारदार तुमच्या कारभारीन बाई आहे. सौवैदही तेज प्रताप मक्तेदार. काय बरोबर बोलतोय ना मी? वैदेही मॅडम, तेज प्रताप. सही करताना नीट वाचलं असतं तर कळलं असतं तुम्हासनी. हरकत नाही, धरा परत बघा. पोलीस आहे आम्ही, त्यामुळे जगासमोर सत्य दाखवावं लागते.
पाटील हा सर. जरा थंड मागवा. हो हे बघ तेजप्रताप, मला माहितीये तुला तुला राग आला असेल मला. त्या वेळेस जे जे योग्य वाटलं ना ते केलं मी. मला माहितीये माझं चुकलं. मी सगळं आधी क्रॉस चेक करायला हवं होतं, मी नाही केलं. सॉरी. बॅटरी पण डाऊन झाली. अरे चहा देव. मी बोलतेय ना काहीतरी तुझ्याशी. हे बघ माझा गैरसमज झाला, त्या खंडू तुपेमुळे हे सगळं झालंय. त्यांनी माझ्यासमोर इतकं चुकीचं चित्र उभं केलं ना. माझी चूक झाली. माझ्यामुळे तुला इतका त्रास झाला. खरंच आय एम सॉरी. या लवकर. रागावलायस ना तू माझ्यावर? राग नाही आला, वाईट वाटलं, हर्ट झालं खरं तर. नाही मी एक विचारू का तुम्हाला? नाही एवढा कुठला राग आहे हो माझ्याबद्दल तुम्हाला? नाही तुमच्या लेखी माझ्याकडनं चुका झाल्या असतील, पण तुम्ही जे आता वागलात ती चूक तरी मान्य करा. अरे इतका वेळ काय म्हणाले मी तुला? मी तेच सांगायचा प्रयत्न करत होते. काय झालं ते सगळं एक्सप्लेन केलं ना. काय झालं का? काय झालं? असं का बोलतोस तू? मी आता तू तोंड धुत होतास तेव्हा सांगितलं ना मी सगळं. ते खंडू तुपेंच्या बोलण्यावरच झालं हे सगळं. देवा, या कानाला येऊन सांगितलं काय नाही सगळं? काही म्हणालस का? नाही काही नाही. हेच मी सांगतोय. हे तुम्ही असे तोंडात पुटपुटतात ना, तेच काय कळत नाही. माणसानं कसं स्पष्ट बोलायचं. अजून स्पष्ट बोलू? ते खंडू तुपेच्या बोलण्यामुळे हे सगळे गैरसमज झाले होते. हेच तुम्हाला मी सांगितलेलं खरं नाही वाटत, दुसऱ्यांनी सांगितलेलं खरं वाटतं. तुम्ही ठरवूनच ठेवलंय की मी चुकीचाच आहे. इकडे पोलीस स्टेशनच्या बाहेर वाद घालायचा आहे का तुला माझ्यासोबत? मी नाही वाद घालत. नेहमी वाद तुम्हीच घालता. मी आता ठरवलंय, मी आता काय बोलणारच नाही, कारण मीच चुकीचा असतो नेहमी. म्हणजे तुला राग आलाय? माझा राग दिसतोय तुम्हाला, माझं प्रेम नाही दिसत. हे बघ विषय आता भलतीकडे जातोय. आता तुम्ही आणि मी आई म्हणल्यावर प्रेमाचा विषय येणारच ना. तुम्हीच बघा की एवढं तुम्ही मला सोडवायला आलात, माझ्या बाजूने बोललात, म्हणजे तुमचं प्रेम आहे माझ्यावर. तुम्हाला मान्य करायचं नाही. मला तुझ्याबद्दल काहीही वाटत नाही. असं कसं वाटत नाही? ते हक्कानं बोलत होतं आतमध्ये. तेजप्रताप बास झालं. नाही खरंच हे सगळं ना आता खूप वेगळ्या दिशेने जातंय. मला तुला काहीतरी सांगायचंय, ते आता फक्त नीट ऐकून घे प्लीज. तुम्हाला आणि काय सांगायचं असेल? आय एम सॉरी. काय म्हणलं? आय एम रिअली व्हेरी सॉरी. काय काय म्हणला तुम्ही? काय म्हणजे
आय एम सॉरी म्हणाले. शपथ खरंच सांगा, तुम्ही खरंच हे म्हणला का मीच काहीतरी चुकीचं ऐकलं? आय एम सॉरी असंच म्हणला ना तुम्ही नक्की? अजून काय म्हणणार आहे मी? हे बघ, मी आय एम सॉरी म्हणाले, माझी चूक मी एक्सेप्ट केली आहे. परत एकदा म्हणा ना. हा लई दिवसानं ऐकलं मी हे, लई भारी वाटलं. फर्स्ट टाइम म्हणला तुम्ही. म्हणा परत एकदा म्हणा. अरे म्हणाले ना. नाही म्हणलं, पण परत एकदा म्हणा म्हणा. हा नाहीतर 70 उठाभाषा काढा, ती कान पकडू. काय 140 उठाभाषा? तू मूर्ख आहेस का? कुठे होता पण? आता 210 उठाभाषा काढते. काढा. ऐक ना, खरंच उठ्या भाषा काढायच्या आहेत? हा काढायचेच म्हणजे काढायचेच आहे, त्याशिवाय मी माफच नाही करणार तुम्हाला. हा काढा काढा. कान पकडू ना. ओ काय करताय तुम्ही हानकी पाडू? बघा आता हे पण करायला तयार झालं तुम्ही, म्हणजे तुमचं खरंच प्रेम आहे माझ्यावर. बघ, मला जे सांगायचं होतं ते सांगून झालंय माझं आता. मग त्याच्या पुढे जाऊ दे की तुमची गाडी. म्हणजे मला पण मी टू म्हणता येईल असं पण काहीतरी बोला की. काय 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 म्हणायचंय तुला नक्की? काय नाही काय नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही आय एम सॉरीच म्हणा परत. हा का? का मला नाचायचंय. नाचायचंय म्हणजे म्हणा ना तुम्ही. आय एम सॉरी म्हणा. तुमचं आय एम सॉरी सुद्धा आय लव्ह यू टू म्हणल्यासारखंच वाटते. काय 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 पुटपुटतोस? काय नाही काय नाही. तुम्ही म्हणा ना आय एम सॉरी म्हणा एकदा, त्याशिवाय मी माफ नाही करणार ना तुम्हाला. हा आय एम सॉरी. नाचणार नाही आता? सिरियसली घेतलं? नाचणार की नाचणार. ये आय एम सॉरी म्हणलं तुम्ही. हानकी वाढीव, तुम्ही आय एम सॉरी म्हणलात, पण या तेजाला ऐकू आलं आय लव्ह यू. हे बघ, मी टू म्हणा. नुसतं मी म्हणू नका, मी टू म्हणा. एक ना एक दिवस तुम्ही पण मला म्हणाल आय लव्ह यू. चला आता हे निस्तरलं, घरला माई वाट बघत असेल. आग लागली असेल, आग. चला एक मिनिट, माझी गाडी तुम्ही घेऊन आलात काय? हा भारी की. चला मग आता तुम्हीच व्हा सारथी. हे तूच चालव तुझी ती खटारा गाडी. ओ खटारा काय खटारा? खटरा म्हणायचं ना गाडीला. हा क्वीन आहे क्वीन. ही पण क्वीन आणि तुम्ही पण. तू फालतू बडबड करू नकोस आता. हो माहिती. एक लक्षात ठेवा, माझ्यासाठी तुम्ही आणि तुमच्यासाठी मीच आहे. अख्ख्या रमावतीत शोधून बघा, कुणीच नाही सापडणार. मला कोणाचीच गरज नाही, मी जाईन माझी. अहो थांबा. अहो गाडी इकडं, गाडीतनं जाऊ. थांबा आलो. अहो थांबा. हो काय करायचं सुधारण झाली त्या तेजात आपण जेलमध्ये.
का नाही जाऊ कळतच नाही. थंडर हे थंडर, तू इथे काय करायला लागलास? तुम्ही जेलमधून बाहेर आला. हे आपलं तेजाचं बाहेर आलं. मला वाटलंच होतं त्या पाटलाची तुमच्या समोर काय डाळ शिजणारच नाही. त्याला तुमच्या समोर झुकावं लागणार म्हणजे लागणार. तेजदा हे कसं काय झालं म्हणजे? ते तुझ्या वहिनींनी सोडून आणलं. वहिनी तुम्हाला कसं काय? ते सगळं नंतर सांगतो तुला. तू चल घरला चल. तेजदा एक प्रॉब्लेम झालाय. या की जरा इकडे. काय? तेजदा माई साहेबांनी हनकीबुडी वहिनीच्या मम्मी पप्पांना उचलायला सांगितले. काय? म्हणजे मला काय कारण माहिती नाही, पण मलाच काय सुधरणं काय करावं ते. कारण मला माहिती आहे. कारण वैद्यांनीच माझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली म्हणून. काय? हनकीबुडी वहिनीने तुम्हाला स्वतः? हा, पण हे काय त्यांनी जाणून बुजून केलं नाहीये. खंडू तुपेने काहीतरी खोटं नाटक सांगितलं आणि त्यांचा गैरसमज झाला म्हणून हे सगळं केलं त्यांनी. त्याच्यात आता काय करायचं? म्हणजे माई साहेबांनी सांगितलेलं काम करायचं का नाही? थंडर, हे बघ, तू आता काही टेन्शन घेऊ नकोस. बाकीचं मी सगळं हँडल करतो. चल तू घरला चल, आपण बोलू. नाही, मी गाडीवर नेतो. हा चल ये. ए चला गाडी कर. आवडला तुम्ही मला. मलाही आवडलीस तू. माई तेजा आणि वैद्यही आलेत. तेजा, दीदी कसं बरं आहे ना? चला तिकडच थांबायचं. उमरा ओलांडून घराच्या आत यायचं नाही. आमच्या पोराविरुद्ध तक्रार करायची हिम्मत कशी झाली तुझी? चल नाही घेतो. अरे देवा, ही जर गेली तर माझी पंचायत होईल. आता माई, वैदेही इथून कुठेही जाणार नाही. त्या इथंच राहतील.
तेज प्रताप, तुम्ही यांची चूक पाठीशी घालताय? माई, यात त्यांची काय पण चूक नाही. तुम्ही त्यांना समजून घ्यायला चुकताय. वा, आत्ता खेळाला रंगत येईल. आम्ही चुकलो. आम्ही चुकलोय. तिथं तुम्हाला असं वाटायचं की एक वेळ देव चुकू शकतो, पण आमची माई नाही. तिथं आता आम्ही चुकलो. या नालायक पोरीसाठी आता तुम्ही आम्हाला चुकीचं ठरवताय. काय गे, तुला सांगितलेलं कळत नाही का? आता माग लपायला नवरा लागतोय. तेजा, अरे ह्या पोरीसाठी तू माईच्या विरोधात जाणार होय रे? बाई, माई, ही पोरगी जर या घरात राहिली ना तर उचला बॅगा. आमच्या घरात कोणी राहायचं कोणी राहायचं नाही हे आम्ही ठरवतो. सांगितलेलं कळत नाही तुला? चालतं व्हायचं इकडनं. थंडर, हिच्या बॅग गाडीत ठेवायच्या, हिला घरी सोडून यायचं. हिच्या माई, एकदा सांगितलं ना, वैदेही कुठे जाणार नाही. तुम्ही तर आता आमच्या मुलाचीच ढाल बनवली. आमचं हे भोळं भाबडं लेकरू वार झेलायला पण तयार झालं. पण या ढालीचं तुकडं व्हायच्या आधी आम्ही विषयाचंच तुकडं पाडतो. परत एकदा सांगतोय तुम्हाला, तुमच्या बॅगा उचलायच्या आणि माहेरी निघायचं. चला निघा. माई, तुम्ही एकदा आमची तरी बाजू समजून घ्या. अहो काय ऐकून घेऊ, ऐकतोच आहोत आम्ही. लग्न झाल्यापासून बायकोचा पदर काही सुटे ना तुमचा. अहो पण हाच पदर तुमचा आणि आमचा गळा आवळतोय हे लक्षात का नाही येत तुमच्या? एकदा ऐकून तरी घ्या तुम्ही. आता स्वर्गातनं देव जरी आला ना तरी आम्ही ऐकायचो नाही. निघतेस का धक्के मारून बाहेर काढू? अशी ऐकणार नाहीस तू. तुला तर आम्ही माई असलं काय करू नका तुम्ही. तेज प्रताप बाजूला व्हा. माई थांबा, तुम्ही ऐकून तर घ्या माझं. तुम्ही बाजूला व्हा. तुम्ही काय हिला पाठीशी घालताय? हिला तुमच्या विरोधात उलट त्यांनीच मला सोडून आणलंय. माई